नाही बघा, आपणही माध्यमांचे प्रतिनिधी काल वार्ताहर गॅलरीमध्ये होता. धर्मांतर विरोधी बिलावरती चर्चा सभागृहामध्ये सुरू होती. सन्मान्य सदस्य जितेंद्र आव्हाड जेव्हा बोलायला लागले त्या वेगवेगळे संदर्भ त्या बिलाच्या अनुषंगाने ऐतिहासिक ते देत होते. पण बोलता बोलता छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा विषय त्यांनी काढला आणि अत्यंत अपमानास्पद अशा पद्धतीचं वक्तव्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला अनुसरून आव्हाडांनी सभागृहामध्ये केलं. मी सभागृहामध्ये बसून होतो, मी ते ऐकत होतो. मी तात्काळ त्याला हरकत घेतली आणि तालिका अध्यक्ष होते. मी मान्य तालिका अध्यक्षांना सांगितलं की हे अत्यंत अपमानास्पद आहे, तात्काळ हे काढून टाका आणि आव्हाडांना माफी मागायला सांगा. हे जेव्हा झालं तेव्हा बरेच सन्मान्य सदस्य बोलले, आमचे मान्य मंत्री महोदय बोलले. आव्हाड काय शब्द मागं घ्यायलाही तयार नव्हते, माफी मागायलाही तयार नव्हते. सभागृह अडजन झालं, तहकूब झालं. मान्य अध्यक्ष महोदय सभागृहामध्ये आले. अध्यक्ष महोदयांनी 3 वेळा सभागृहामध्ये आव्हाडांना सांगितले की तुम्ही तुमचे शब्द मागे घेऊन दिलगिरी व्यक्त करा. आव्हाड काय दिलगिरी व्यक्त करायला तयार नव्हते. अध्यक्ष निर्देश देत असताना आव्हाड सभागृहामध्ये मोबाईलवर काहीतरी बघत होते, पुन्हा बसून मोबाईलवर कोणाशी तरी बोलत होते. बिलकुल गांभीर्य, एवढं अपमानास्पद वक्तव्य स्वतःच्या तोंडून गेल्यानंतर माणसाला समजा चुकून गेलं तर माणूस अपमानास्पद वाक्य मागं घेण्यासाठी त्याच्या चेहऱ्यावरती हावभाव दिसतात. शून्य हावभाव आव्हाडांच्या चेहऱ्यावर होते. शेवटी मान्य अध्यक्ष महोदयांना निर्देश द्यावे लागले. पहिली वेळ असेल सभागृहातली, मान्य अध्यक्ष महोदयांनी एखाद्या सन्मान्य सदस्याला निर्देश दिले की तुम्ही माफी मागा. आणि निर्देश दिल्यानंतर सुद्धा तुम्ही अजून रेकॉर्डिंग काढून बघा सभागृहामधलं. निर्देश दिल्यानंतर सुद्धा हातवारे करत काही हावभाव चेहऱ्यावर न दाखवता आव्हाडांनी मी दिलगिरी व्यक्त करतो म्हटले. पुन्हा मान्य अध्यक्ष महोदय म्हणले तुम्ही शब्द मागं घ्या आणि तुम्ही जर नाही मागं घेतले तर मला तुमच्यावरती कारवाई करावी लागेल. एवढी कडक भूमिका मान्य अध्यक्ष महोदयांनी घेतल्यानंतर अध्यक्ष म्हणले मी माफ करा, आव्हाड म्हटले की मी माफी मागतो. म्हणजे एवढं अपमानास्पद वक्तव्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल करून सुद्धा त्यांच्यावर काही परिणाम नव्हता आव्हाडांवर. त्यामुळे सभागृहाच्या भावना तीव्र होत्या. आमची तर सगळ्यांची मागणी होती की त्यांना बडतर्फ करा, सभागृहातनं निलंबित करा. पण मान्य अध्यक्ष महोदयांनी त्यांना एक अखेरची समज दिली, शेवटची समज दिली आणि त्याच्यानंतर मग सभागृहाचं कामकाज सुरू झालं. आव्हाडांचं काही पहिल्यांदाच वक्तव्य आहे असं नाही. याआधी देखील अनेकदा आपल्या या वक्तव्यांमुळे अनेकदा ते अडचणीत देखील आलेले आहेत. कुठेतरी जाणीवपूर्वक या गोष्टी होत आहेत का? एखाद्या विशिष्ट समुदायाला त्यांचं समर्थन मिळवण्यासाठीच आव्हाडांकडनं हे वारंवार गोष्टी होत आहेत? नाही, आता हे स्पष्ट झालेलं आहे की आव्हाडांकडनं जाणून बुजून अशा पद्धतीचं वक्तव्य केलं जातंय. अनावधानानं त्यांच्या तोंडातनं गेलं हे बिलकुल जाणवत नाही. मी पूर्ण वेळ सभागृहामध्ये होतो. मी एकन एक सभागृहातल्या सगळ्या बाबींचा मी त्या ठिकाणी बसून मी ते ऑब्झर्व्ह करत होतो. त्यामुळं जाणीवपूर्वक आव्हाड हे करतात. त्यामुळं आव्हाडांना याची कठोर किंमत ही समाजासमोर भोगावी लागेल. जिस तरीके से कल जितेंद्र आव्हाड ने सारी बातें कही छत्रपति शिवाजी महाराज को लेकर, क्या जानबूझकर की थी, इसके पीछे पॉलिटिक्स है या एक पर्टिकुलर बोलते हैं अपीजमेंट की पॉलिटिक्स है? देखिए, अभी पूरा जो घटनाक्रम घटा मैंने अभी मराठी में आप सबको बताया. ये जो वक्तव्य छत्रपति शिवाजी महाराज के राज्याभिषेक को लेकर विधानसभा के सदस्य श्री जितेंद्र आव्हाड ने किया, ये उन्होंने जानबूझ के किया. ऐसा नहीं है कि बोलते समय उनके मुंह से निकल गया, ऐसा बिल्कुल नहीं लगता है. मैं पूरे समय सभागृह में था और जब भी सभागृह की भावना तीव्र हो गई फिर भी बार बार कहने से भी आव्हाड ने दिलगिरी नहीं व्यक्त की, आव्हाड ने माफी नहीं मांगी. आखिरकार माननीय विधानसभा अध्यक्ष महोदय को उनको निर्देश देना पड़ा और जब माननीय विधानसभा अध्यक्ष महोदय ने उनको निर्देश दिया तभी आव्हाड ने कहा कि मैं माफी मांगता हूं. लेकिन उनके जो हावभाव थे, वो जो हाथ के इशारे कर रहे थे, वो ऐसा उनकी बॉडी लैंग्वेज थी कि उनके ऊपर कोई इसका असर नहीं गिरा है. इसीलिए आव्हाड ये जानबूझकर करते हैं और इसकी बहुत बड़ी कीमत आव्हाड को जनता के सामने जाने के बाद चुकानी पड़ेगी. दो सवाल है. पहला तो उन्होंने कोई भी किताब को ऑथेंटिकेट किया क्या, और दूसरा क्या आप उनके निलंबन की मांग को जारी रखेंगे?
देखिए, उन्होंने कहा मुझे, जब वो बात कर रहे थे तो मैंने कहा आप कहा करे, पर हमने पहली बार ये सुना है। तो उन्होंने कहा किताब में लिखा है। तो मैंने उनसे कहा कौन सी किताब में है? उनके पास कोई किताब नहीं थी, कोई किताब का कोई पन्ना नहीं था। ये मोबाइल में वो क्या देख रहे थे मुझे मालूम नहीं। उन्होंने बताना चाहिए था ना सभागृह में। और वो किताब ऑथेंटिक है क्या, सर्टिफाइड है क्या, वो किताब पब्लिश करने के पहले परमिशन ली गई थी क्या, ये सब बातें जानना चाहिए ना। इसीलिए कल हम लोग ने सभागृह में मांग की है कि अवार्ड को सभागृह से निलंबित करना चाहिए। आज भी जब सभागृह चालू होने के पहले जब माननीय अध्यक्ष जी और माननीय सभापति जी के सामने गठन नेताओं की बैठक होगी, तभी भी उसी बैठक में शिवसेना की तरफ से हम लोग ये मुद्दा माननीय अध्यक्ष महोदय के सामने रखेंगे। एवढंच मराठीत येऊ दे आम्हाला की आव्हाडांच्या निलंबनासंदर्भात आज आपण या ठिकाणी ठराव मांडणार आहात. आज या संदर्भामध्ये सभागृहाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी मान्य विधानसभा अध्यक्ष जेव्हा गटनेत्यांची बैठक घेतात तेव्हा मान्य विधानसभा अध्यक्षांच्या समोर शिवसेनेच्या वतीनं हा मुद्दा आम्ही सभा अध्यक्षांच्या समोर बैठकीमध्ये उपस्थित करू. देसाई साहेब, इकडे अधिवेशन चालू आहे, दुसरीकडे शिंदे साहेब अचानक दिल्लीमध्ये गेले, काय नेमकी कारण आहे? तिकडे बैठका देखील होत्या, त्यावरून वेगवेगळ्या नाही बघा, जेव्हा दिल्लीमध्ये अधिवेशन चालू असतं तेव्हा शिवसेना पक्षाच्या खासदारांची बैठक घ्यायला माननीय शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब प्रत्येक अधिवेशनाच्या वेळी दिल्लीमध्ये जातात. तशाच पद्धतीची खासदारांची बैठक घेण्यासाठी साहेब दिल्लीला गेलेले आहेत. काल खासदारांची त्यांची भेट झाली. कदाचित आज संसदेचं अधिवेशन सुरू होण्यापूर्वी शिवसेना खासदारांची बैठक माननीय शिंदेसाहेब घेतील. राज्याचे जे प्रश्न लोकसभेमध्ये मांडायचे आहेत, राज्यसभेमध्ये मांडायचे आहेत, राज्याचे जे प्रलंबित विषय केंद्र सरकारकडे आहेत त्या बाबतीत काही केंद्रीय नेत्यांची गाठभेट सुद्धा राज्याच्या प्रश्नासंदर्भात माननीय एकनाथजी शिंदेसाहेब घेण्याची शक्यता आहे. ज्या ज्यावेळी शिंदे साहेब दिल्लीला जातात त्यावेळी विविध चर्चांना देखील या ठिकाणी वाव मिळतो. कसं पाहता एकूणच की कुठे नाराजी किंवा आणखी अन्य काही विषय आहे किंवा तटकरेंसोबत झालेला एकूणच प्रकरण असेल रायगड? नाही, हे बघा, जिल्हा परिषदेच्या निवडी संदर्भातला विषय हा राज्यातला आहे. त्याच्यासाठी मान्य शिंदेसाहेबांना दिल्लीला जाण्याची आवश्यकता नाही. आणि मान्य शिंदेसाहेब दिल्लीला गेल्यामुळं ज्यांना कुणाला काही वाटत असेल किंवा ज्यांना कुणाला धडकी भरत असेल त्यांना प्रश्न विचारा ना तुम्ही की शिंदेसाहेब दिल्लीला गेल्यावर तुम्हाला का धडकी भरती, त्यांना विचारा. तर मी स्पष्ट सांगितलं, पक्षाच्या खासदारांच्या बैठकीसाठी साहेब दिल्लीला गेलेले आहेत. राज्याचे काही प्रश्न आहेत जे केंद्रीय मंत्र्यांच्या समोर केंद्र सरकारसमोर आपले मांडायचे आहेत, ते सोडवून घ्यायचे आहेत, ते अधिवेशनात सोडले जातात, त्यासाठी गेले. तर पहिल्यांदा गेलेत असं नाही. जेव्हा जेव्हा दिल्लीचं अधिवेशन लोकसभेचं चालू असतं तेव्हा तेव्हा अधिवेशन काळात एकदा पक्षाचे मुख्य नेते म्हणून पक्षाच्या खासदारांना भेटण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी मान्य शिंदेसाहेब दिल्लीला जात असतात. पक्षांच्या बाबतीत जर पाहिलं तर ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये तसं काही सहकार्य मिळालं, त्याचा काही अहवाल हा तयार करण्यात आला आहे आणि तो अहवाल भाजपच्या केंद्रीय नेत्यांना दिला जाणार आहे. कारण पक्षाला, शिवसेनेला जो काही महायुतीमध्ये निवडणुका लढताना किंवा जिथं महायुती झाली नाही, महायुती करण्याचा प्रयत्न करून सुद्धा काही मोठ्या पक्षांकडनं आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही, या बाबतीतली पक्षाची भूमिका राज्यातल्या बैठकीमध्ये आम्ही मुख्य नेते म्हणून मान्य शिंदेसाहेबांसमोर मांडलेली आहे. त्या बैठकीनंतर अजून राज्याच्या समन्वय समितीची बैठक महायुतीची झालेली नाही. मान्य उदय सामंत साहेब, मी स्वतः, मुश्रीफ साहेब, तटकरे साहेब, बावनकुळे साहेब आणि रवींद्र चव्हाण साहेब या 6 सदस्यांची राज्याची समन्वय समिती आहे. अधिवेशन चालू आहे. कदाचित जर बावनकुळे साहेबांनी किंवा आणखीन नेत्यांनी सांगितलं तर या अधिवेशन काळात सुद्धा समन्वय समितीची बैठक होईल. शिवसेनेला जो अनुभव आलेला आहे या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुकीत, विशेष करून मित्र पक्षांकडनं, पहिले आम्ही महायुतीच्या राज्य समन्वय समितीत चर्चा करू आणि मग त्या बाबतीतलं आमच्या पक्षाची जी काय भूमिका आहे ती आम्ही या ठिकाणी माध्यमांसमोर मांडू. मराठी संपू दे आधी. कुठेतरी भाजप सत्तेपासून शिवसेनेला लांब ठेवतोय असा देखील एक संभ्रम शिवसेनेमध्ये आहे. कारण पलटणमध्ये एक चित्र वेगळं पाहायला मिळालं, रायगडमध्ये संख्याबळ असताना देखील तडजोडी करावी लागली. याच गोष्टीची चर्चा आम्ही आमच्या पक्षांतर्गत केलेली आहे शिवसेनेमध्ये. आता जेव्हा राज्याच्या महायुतीच्या समन्वय समितीची बैठक होईल तेव्हा आम्ही आमची स्पष्ट भूमिका, शिवसेनेची भूमिका महायुतीच्या समन्वय समितीसमोर मांडू. या तिन्ही
निवडणुका झाल्या यामध्ये मित्रपक्षांकडनं आलेला जो अनुभव आहे किंवा अनेक ठिकाणी कुठेतरी आपला उमेदवार त्यामुळे पडला मित्रपक्षांच्याच बंडखोरीमुळे, याचा अहवाल पक्षाकडनं बनवण्यात आलाय का? आणि हा अहवाल नेमकं कुणासमोर दिला जाणार आहे? अंतर्गत बाबींचा अहवाल पक्षामध्येच आहे. पक्षाच्या अंतर्गत बाबी या माध्यमांसमोर उघड करणं उचित नाही. पक्षांतर्गत आमची याच्यावरती चर्चा झालेली आहे. योग्य वेळी या संदर्भात जी काय भूमिका घ्यायची आहे ती भूमिका पक्षाच्या वतीनं आधी पक्षांतर्गत चर्चा होईल. मुख्य नेते मान्य शिंदे साहेबांसमोर ते मांडलं जाईल. त्यानंतर आम्ही माध्यमांसमोर बोलू. ओके, धन्यवाद. पण तो अहवाल भाजपच्या तुम्ही काही जरी म्हणला तरी त्या अहवालामध्ये आमचे अनुभव काय आहेत ही आमची पक्षाच्या अंतर्गत बाब आहे. सर, एंटी कन्वर्जन लॉ को लेकर लगातार विरोध रहा है। हालांकि यूपी शिवसेना ने सपोर्ट किया है सरकार को इसको लेकर। उनका कहना है कि इस पर्टिकुलर समुदाय के बुलाया जाता है। हमने कल यूबीटी के नेता श्री भास्कर जाधव जी ने विधानसभा में ये बिल को सपोर्ट किया है, बिल के समर्थन में भाषण किया है. हम उनका स्वागत करते हैं. एक अच्छा बिल सरकार ने लाया है. अच्छे काम को सपोर्ट करने का नया शुरुआत यूबीटी ने किया है. हम लोग इसका स्वागत करते हैं. धन्यवाद. मराठीत चला, चला, बस, बस.